आयोजित करण्यात आलेला आहे। या निमित्ताने आता लवकरच इथे एक आपल्या सर्वांचे आवडतं व्यक्तिमत्व पेरे पाटील या ठिकाणी उपस्थित होणार आहे। पण तुम्हाला थोडंसं पूर्वनियोजित कार्यक्रमाला जाण्यामुळे मी खरं 11 वाजताच येणार होतो, परंतु मला मग तास दीड तास इथे थांबता आलं असतं। आपल्या सर्वांच्या भावना जाणून घेणं हे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे। मी जरी आता लोकप्रतिनिधी नसलो, सत्यजित तांबे हे आता लोकप्रतिनिधी आहेत, परंतु एक सामाजिक कार्यकर्ता किंवा राजकारणातलं एक व्यक्तिमत्व या नात्याने हे समस्या आणि हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। कारण मित्रांनो, सरपंच म्हटलं की लोकशाहीचं एक अत्यंत महत्त्वाचं ते पद आहे आणि त्यामुळे त्यांच्या समस्या म्हणजे त्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या असतात त्या जाणून घेणं आणि ते योग्य त्या व्यासपीठावर मांडणं हे शेवटी आपलं कर्तव्य असतं। ते जसं वैधानिक पद्धतीने आमदार मांडतील तसं आपणही त्या वेगवेगळ्या सामाजिक आणि वेगवेगळ्या अशा व्यासपीठावरून त्या समस्या मांडू शकतो। तेव्हा आजचा हा समारंभ इथे होत असताना व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र श्रीयुत यादवराव पावसे, तसेच आमचे तरुण मित्र बाबासाहेब पावसे, अमोलजी शेवाळे, रोहित पवार, सौ वंदनाताई पोटे, रवींद्र पवार, राजेंद्र गिरी, रवींद्र पावसे, ॲडव्होकेट प्रवीण कडाळे, श्रीराम शिंदे, दुर्गाताई भालके, संजय काळे, कैलास माळी, योगेश पाटील, हनुमंत डोंगावकर, नामदेवजी गोरडे, सुनील शेटे आणि सर्वच उपस्थित मित्रांनो, मी म्हटलं की सरपंच हे खूप महत्त्वाचं पद आहे। ते पद म्हणून आपण त्याच्याकडे पाहत नाही, तर ते प्रतिनिधित्व म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे। कुठल्या असेल देशाचा पंतप्रधान जरी असले तर ते शेवटी पद त्याचं मानाचं पद आहे, हा आपण केलेला अर्थ आहे। तो खऱ्या अर्थाने आपण लोकशाही या ठिकाणी स्वीकारली आहे। मग लोकशाहीमध्ये ही एक व्यवस्था निर्माण केली जाते। लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य म्हणजे लोकशाही। आणि मग लोकशाहीच्या या व्यवस्थेमध्ये शेवटी प्रत्येक व्यक्ती म्हणजे गाव जरी घेतलं तर गावातला प्रत्येक नागरिक तर काही जाऊन तिथे गावचा कारभार हाकू शकत नाही। तेव्हा आपण त्याला प्रातिनिधिक स्वरूपामध्ये किंवा त्याला आपण रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी म्हणतो, ही आपली प्रातिनिधिक स्वरूपाची प्रतिनिधित्व त्या ठिकाणी द्यावं लागतं। आपण आपला त्या ठिकाणी प्रतिनिधी निवडून देत असतो। तेव्हा सरपंच म्हणजे केवळ ती एक व्यक्ती नसते, तर त्या सर्व गावातल्या लोकांचं ते प्रतिनिधी असतं। आणि मग त्याचं शेवटी त्याचं म्हणणं जे असतं, त्याचं मांडणं जे असतं ते त्या गावच्या लोकांचा तो आवाज असतो आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे। देशाचा पंतप्रधान असेल, राज्याचे मुख्यमंत्री असतील, हे सुद्धा शेवटी त्या राज्याच्या किंवा त्या लोकांच्या त्या देशाच्या लोकांचा तो आवाज असतो आणि म्हणून त्यांच्या त्या भावनेतनं आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे। आणि म्हणून मित्रांनो की सरपंचांचं जे पद असतं ते अत्यंत महत्त्वाचं आहे। आपण लोकशाही व्यवस्था स्वीकारली आणि म्हणून मी सांगितलं की याला आपण जे म्हणतो की लोकशाहीचं विकेंद्रीकरण होणं खूप गरजेचं आहे। आणि सगळ्यात प्रथम ही भूमिका कोणी मांडली असेल तर ती खऱ्या अर्थाने महात्मा गांधी यांनी मांडली, किंवा लोकशाहीचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, खेडं स्वयंपूर्ण झालं पाहिजे असं महात्मा गांधी नेहमी सांगायचे। खरं ते सांगण्यामध्ये काय असतं की आज दुर्दैवाने महात्मा गांधीजींचा विचार जो होता त्यांनी प्रत्येक विषयाचं इतकं सखोल चिंतन केलं होतं की त्याचं महत्त्व आज आपल्याला समजतं। आज आपण ग्रामसभा हे सर्व महात्मा गांधीजींनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। स्वराज नावाचं त्यांचं एक छोटीशी पुस्तक आहे, ते स्वराज पुस्तकामध्ये जर आपण वाचलं तर त्यांनी त्यांच्या ज्या कल्पना मांडल्या होत्या त्या कल्पना अतिशय सुस्पष्ट होत्या की गावचं जे काही निर्णय असते ते गावचे सगळे लोक एकत्र येऊन घेतील। आज आपण ग्रामसभा केली याचा अर्थ काय होतो, तो काही महत्त्वाचा विषय असेल, काही अत्यंत महत्त्वाचा काही जर गावच्या संदर्भातला विषय असेल तर आपण ते ग्रामसभेच्याद्वारे घेत असतो। ग्रामसभा म्हणजे जसं हे संपूर्ण नागरिक एकत्र येऊन त्या ठिकाणी निर्णय घेतात, असं हे लोकशाहीचं एक मोठी ताकद आणि शक्ती त्यामध्ये आहे। कारण आपण विचार केला की प्रत्येक खेडं हे चांगलं झालं, प्रत्येक गाव हे चांगलं झालं, तिथले प्रश्न त्या ठिकाणी सुटले, ते स्वयंपूर्ण झालं, तिथले पाण्याचे प्रश्न असतील, शेतीचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, तिथल्या उद्योगधंद्यांचे प्रश्न असतील, हे त्या ठिकाणी सोडवण्याची क्षमता ही त्या भागातील लोकांना त्या ठिकाणी असली पाहिजे। तर मुंबईमध्ये किंवा दिल्लीमध्ये कोणीतरी एखादी व्यक्ती तिथे बसून निर्णय घेणार की त्याला गावची काहीच माहिती नसते, ते गावही त्यांनी कधी पाहिलेलं नसतं, त्या गावची काय भौगोलिक स्थिती आहे, त्या गावची काय आर्थिक स्थिती आहे, तिथली सामाजिक स्थिती काय आहे, याचा
त्याला काहीच माहिती नसतं. आणि मग अशी माणसं जर तुमच्या भवितव्याबद्दल निर्णय घेत असतील, तुमच्या प्रगतीबद्दल निर्णय घेत असतील, तर मला सांगा ना की तो निर्णय अचूक कसा असू शकतो? तो अचूक असूच शकत नाही. आणि म्हणून आपण या लोकशाही व्यवस्थेमध्ये हे जे काही सत्तेचं विकेंद्रीकरण आहे, ही सत्ता आहे, सत्ता ही लोकांसाठी असते. त्यामुळे सत्तेचं विकेंद्रीकरण त्या ठिकाणी करण्याच्या हेतूने या सर्व ग्रामपंचायत आणि सरपंचाची निवड त्या ठिकाणी आपण करतो. आता तर आपण सर्व लोकांमधून त्या ठिकाणी निवड करतो. त्यामुळं आणखीन ते जास्त त्याला म्हणतो की प्रातिनिधिक झालेलं, आणखीन प्रातिनिधिक झालं. तर लोकांनी प्रतिनिधी निवडून द्यायचे, त्यांनी सरपंच निवडून द्यायचा. त्यापेक्षा ते आता पूर्ण गावच्या प्रत्येक नागरिकांनी त्यामध्ये सहभाग आपला प्रतिनिधी निवडून देण्यात घेतलेला असतो. त्यामुळं त्याचं महत्त्व आणखीन जास्त अधोरेखित झालेलं आहे. आज आपण बघतो की गावामध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत. आता आपल्याला माहिती आहे की आपली गावं अधिक चांगली झाली पाहिजे. पिण्याच्या पाण्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पिण्याच्या पाण्याचा आहे. आजही आपण बघतो की असंख्य खेडी असते की जिथं शुद्ध पिण्याचं पाणी आज उपलब्ध नाही आहे. हे खरं म्हणजे सगळ्यात मोठं गोष्ट आहे ना की पिण्याचं पाणी त्या ठिकाणी असलं पाहिजे, सांडपाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी असली पाहिजे. आता पूर्वी काय असायचं की दिवाबत्ती केलं असं म्हणून चालणार नाही ना. आता जर आपल्याला असं वाटतं की खेड्यामध्ये राहणार म्हणून जे खेड्यातच राहायला पाहिजे, त्यांनी शहराकडे धाव घेता कामा नये. आणि हे बरोबर आहे ना, कारण खेडी आता शहरं एवढी फुगलीत आता की ती फुगली हा शब्द योग्य की आता जसं त्याचा फुटायची वेळ आली असं आपण म्हणतो, तशी अवस्था शहरांची झाली आहे. पण ते शहराकडे जाण्याचा ओघ जर थांबवायचा असेल तर मग खेडी अधिक चांगली केली पाहिजे ना. तिथे उत्तम शिक्षणाची व्यवस्था पाहिजे, तिथे उत्तम आरोग्याची व्यवस्था पाहिजे, तिथे काही ना काही उद्योग रोजगाराची सुद्धा त्या भागातल्या परिस्थितीचा विचार करून रोजगाराची परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून गावचं आपण जे म्हणतो की त्याला गावची त्याला परिपूर्ण किंवा होलिस्टिक त्याची डेव्हलपमेंट झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे. आणि हे सगळं करण्याचं जे काही काम असतं ते लोकशाही पद्धतीने झालं पाहिजे. गावचं पंचमंडळ आपण त्या ठिकाणी येतो, त्या मंडळ आणि त्या गावचं सरपंच हे खऱ्या अर्थाने त्या गावचे त्या लोकांचं प्रतिनिधित्व करत असतात. आणि म्हणून सरपंचाचं पद हे खूप महत्त्वाचं आहे ते लोकशाहीच्या दृष्टिकोनातून. कारण शेवटी कल्पना करा असं की प्रत्येक सरपंच सक्षम झाला, प्रत्येक गाव सक्षम झालं, त्या गावाचा विकास झाला तर भारताचं शेवटी भारत म्हणजे तरी काय, शेवटी या सर्व खेड्यांचा मिळूनच आपला देश म्हणलं असतो की या सर्व गावांचं मिळून. आता त्याला खेडं म्हणणं हे आता कसं अर्थाने चुकीचं झालं आहे. खरं तर म्हणजे आता आपण बघतो की इतक्या अत्याधुनिक सुविधा झालेल्या आहेत की तुम्ही तुमच्या खेड्यामध्ये राहून, तुमच्या गावामध्ये राहून आता दळणवळणाच्या सुविधाही झालेल्या आहेत. आणि आता इंटरनेटच्या माध्यमातून तर आपण सर्व एक झालेलो आहोत. तर अशा माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण आपल्या गावच्या सर्व सुविधा तिथे निर्माण करू शकतो. आता मनोरंजनाच्या सुविधा आपण निर्माण केलं पाहिजे, उद्यानही निर्माण केलं पाहिजे, तिथे क्रीडाही असलं पाहिजे. तिथल्याही महिलांना, तिथल्याही नागरिकांना तिथे असं वाटतं ना संध्याकाळी आपण कुठेतरी फिरायला गेलं पाहिजे, सकाळी कुठेतरी आपणही मॉर्निंग वॉकला गेलं पाहिजे. ही सर्व गोष्टी आता सर्वांच्या गरजा सारख्या झाल्या ना. कुणी काय असं मानायचं कारण ही गोष्ट शहरात हवी असते आणि काही ग्रामीण भागामध्ये गरज नसते. आणि मग या सगळ्या गोष्टींचा विचार करता या सगळ्याचं नेतृत्व करण्याचं काम आपण सरपंच करत असतो. मला खूप आनंद झाला. मी आमचे मित्र बाबासाहेबांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे बाबासाहेब हे आपण बघतो की खूप कष्ट घेत असतात सतत, म्हणजे सातत्याने ते आपल्याला कशा पद्धतीने सरपंचांची सेवा संघ जे आहे, शेवटी जी ताकद मित्रांनो संघशक्ती ज्याला आपण म्हणतो की जी संघटनेची ताकद असते ती खूप महत्त्वाची असते. आणि मग कुठेतरी शेवटी शासन असेल, शासन निर्णय घेत असतं. आपण काही शासनाला दोष देतो असं नाही आहे, परंतु शासन निर्णय घेत असताना कधी कधी त्याला असं हलवून सांगावं लागतं की नाही बाबा हा निर्णय असा घेणं गरजेचं आहे. हे हलवण्याचं काम जे असतं ते एक व्यक्ती नाही करू शकत, ती संघटना करू शकते. आणि तेव्हा संघटना खूप महत्त्वाची असते. कुठल्याही क्षेत्रामध्ये जा तुम्ही जर एक जाऊन व्यक्ती कुठेतरी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार तर त्याची दखल घेतली जाणार नाही. पण जेव्हा जसं तुम्ही परवा नागपूरला मला त्यांनी सांगितलं आणि खूप आनंद वाटला की एवढे सर्व जेव्हा 2500 सरपंच तिथे रस्त्यावर येतात किंवा मुख्यमंत्र्यांपर्यंत किंवा मंत्रिमंडळापुढे जातात तेव्हा निश्चितपणे त्या आवाजाची दखल ही त्या ठिकाणी घ्यावी लागते. आणि म्हणून मी असं मानेन की 2-3 गोष्टी मला सांगायच्या यांनी सांगितल्या त्या गोष्टी तर योग्यच आहे. कारण शेवटी सरपंच असेल, शेवटी कसं आहे की आपल्याकडे खरं म्हणजे याला एक शासकीय पद मानलं जातं. जसं एक नोकरदार असतो, तो नोकरी म्हणजे गावचा समजा ग्रामसेवक असेल त्याला पगार मिळतो, तो काम करतो. खरं म्हणजे ग्रामसेवकापेक्षा जास्त सरपंच करत असतो. कारण ग्रामसेवकाला काही निवडणुका लढवायच्या नसतात,
सरपंच हा जनतेचा प्रतिनिधी असतो, त्याचं दायित्व असतं, त्याला पुन्हा लोकांसमोर जायचं असतं आणि त्याला त्याच्या गावची एक आस्था असते, तळमळ असते. तीच गोष्ट तालुक्याला असते, तीच गोष्ट आपण बघतो की प्रशासनामध्ये असते. म्हणजे एखाद्या खात्याच्या सचिवाला तो आपलं त्या पद्धतीने काम करतो. हे आहे, हे नियमात बसतं, हे करा, हे नका करू, आता पैसे आहेत केलं पाहिजे, नसले पैसे नाही केलं पाहिजे. हे तांत्रिक स्वरूपाचं काम झालं, त्याला मानवी चेहरा नसतो. परंतु जो लोकप्रतिनिधी असतो तो त्या गोष्टीला मानवी चेहरा देत असतो की बाबा नाही माझ्या गावच्या लोकांच्या पैसे तर पैसे उपलब्ध करता येतील ना, ह्या गोष्टीची फार गरज आहे, मला दवाखान्याची खूप गरज आहे, माझ्या गावच्या लोकांना आरोग्याच्या सुविधा त्या ठिकाणी मिळाल्याच पाहिजे. अशा गोष्टी ज्या आहेत त्या करण्यासाठी जे काम, जे विचार लोकप्रतिनिधी करू शकतो ते प्रशासन करू शकत नाही. किंबहुना प्रशासन अडथळेच निर्माण करत असतात. यशवंतराव चव्हाण साहेबांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, ते सांगायचे की जे लोकप्रतिनिधी आहे त्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि जे प्रशासक आहेत त्यांनी हो म्हणायला शिकलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की आपण आता समजा मी होतो आमदार, आता कोणी असतील आताचे आमदार असतील किंवा आपण सरपंच आहेत, गावच्या एखाद्या नागरिकांनी सांगितलं की नाही बाबा ही गोष्ट केली पाहिजे, तर आपण काय म्हणतो की किती अवघड असेल, होण्यासारखी नाही आपल्याला जरी मनात वाटत असलं तर आपण तो नाही करूया, बघूया, विचार तरी करूया, आपण नाही म्हणत नाही कधी. आता ते चुकीचं असतं, कारण पूर्वीचे पुढारी म्हणायचे नाही बाबा हे शक्य नाही आहे, हे कारण आहे त्यामुळे होणार नाही, आणि लोकही समजून घ्यायचे. आता नाही म्हणलं, आपण म्हणलं नाही बाबा हे अवघड आहे, ते म्हणजे मग सोपं असतं तर कशाला तुमच्याकडे आलं असतो, बरं आहे की नाही. लोक काय म्हणतात, अवघड होण्यासारखंच असतं, मग तुमच्याकडे येण्याची काय गरज आहे, मग तुम्ही कशासाठी आहात. हे प्रश्न आपल्यापुढे नेहमी येत असतात. त्यामुळे आपल्यालाही कधी कधी नागरिकांना ती सवय लावावी लागते की बाबा नाही हे नियमात बसत नाही, हे योग्य नाही, हे केल्यामुळं आपल्याला शक्यता होत नाही, हे करणं अशक्य आहे. ह्या गोष्टी आपण सहसा कुणीच बोलत नाही, मी पाहिलं, कारण शेवटी लोकांना दुखायचं नसतं ना आपल्याला. परंतु नागरिकांमध्ये तो समज निर्माण करणं देणं किंवा ते सामंजस्य निर्माण करणं देणं गरजेचं असतं. आता दुसरा मुद्दा, प्रशासन काय आहे ते मात्र कशालाच हो म्हणत नसतं, जे होण्यासारखं असतं त्यालाही हो म्हणत नाही. काही पहिलं असतं उत्तर की नाही हे होणार नाही, यांनी ते सुरुवात करतात. मग तो गावचा ग्रामसेवक असेल किंवा तो जिल्ह्याचा कलेक्टर असेल किंवा तो राज्याचा सचिव असेल, ते काय करतात, नाही हे शक्यच नाही, असंच टाकू, वाचतसुद्धा नाही कधी कधी. मग त्याला समजावून सांगितलं तर का होणार नाही ते सांग बरं, मग तो त्याचं उत्तर नाही देऊ शकत. ज्या गोष्टी होण्यासारख्या आहेत त्याला तर तुम्ही हो म्हटलं पाहिजे ना, त्यांचा नचा पाडा असतो नेहमी. आणि म्हणून यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे सांगितलं होतं ते योग्य आहे. मी ज्या आपण इथे समस्या मांडलेल्या त्या अत्यंत रास्त आहेत, कारण मी म्हटलं की आपण सुद्धा एक सेवक असतो ना, किंबहुना आपण जास्त काम करत असतो. आता इथे आमदारांचा उल्लेख झाला, त्यांना पेन्शन असावं नसावं हे बरेच प्रश्न त्या ठिकाणी चर्चा केली जातात. परंतु आपण पदावरच असतो, पदावर नसताना सुद्धा आपल्याला खूप कामं असतात ना, करावी लागतात. नागरिक येतात, नागरिकांचे प्रश्न सोडवावे लागतात, कारण आपण वर्षानुवर्ष ते करत असतो. आपण लोकांना म्हणू शकत नाही बाबा मी आता सरपंच नाही, तू काय माझ्याकडे येऊ नको. तो आला की त्याच्याबरोबर करावंच लागतं. कारण दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, कारण या देशामध्ये आता काय झालं आहे, प्रत्येक ठिकाणी माणसाला अडवलं जातं. कितीही नियमात काम असो ते काम होणारच नाही याची गॅरंटी असते आपल्याला. त्याला 4 खेटा माराव्या लागतील, त्याला कोणाच तरी फोन यावं लागेल, किंवा बऱ्याच वेळेस आता भ्रष्टाचार एवढा माजला त्याचं हात ओले केल्याशिवाय त्याला त्या ठिकाणी ते कामच होत नाही. मग तिथे लोकप्रतिनिधींची गरज असते, कारण लोकप्रतिनिधी तिथे जाऊन संघर्ष करू शकतो. त्यामुळे तो काही सरपंच नसला म्हणून काय त्याची कामं संपतात असं नाही आहे. तेव्हा आपण मांडलेल्या ज्या भूमिका आहेत, आता परदेशात तर ती पद्धत आहे, त्याला नोकरच मानलं जातं, सेवकच मानलं जातं. मग तो पंतप्रधान असो किंवा आमदार असो किंवा खासदार असो, त्यांना तिथे सेवक मानलं जातं, त्यांना पगार असतो. खरं म्हणजे हा वेतन हे या संकल्पनेमध्ये या सर्व गोष्टी आल्या पाहिजेत. आणि त्यासाठी कशा पद्धतीने विचार करता येतात. 2,500-3,000 दिलं जातं, मला सांगितलं बाबासाहेबांनी, ते खूपच कमी आहे. तर निश्चितपणाने आपली मागणी अत्यंत रास्त आहे. तर मी सत्यजित तांबे यांच्याही कानावर घालेन आणि ते सुद्धा योग्य पद्धतीने आपली मागणी विधिमंडळामध्ये उपस्थित करतील. आणि म्हणून जसे अधिकार मग पंतप्रधानांना असतात किंवा आमदारांना असतात, तसेच अधिकार ठीक आहे ना, त्यांचं कामाचं त्यांच्या कार्यक्षेत्राचा विचार करून त्या प्रमाणामध्ये त्यांनासुद्धा तशा पद्धतीने वेतन असेल किंवा पुढच्या बाकीच्या सुविधा असतील त्या निश्चितपणाने दिल्या पाहिजेत असं मला वाटतं. असो, मी पुन्हा एकदा बाबासाहेबांचं त्या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. आता गावाच्या विकासाबद्दल खूप कल्पना आहेत, मी काय एवढा वेळ बोलत नाही, कारण मी सुद्धा संगमनेर नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून माझी सुरुवात झालेली आहे.
तेव्हा मी तो गावगाडा हाकलेला आहे. ती नगरपालिका चालवणं किती अवघड असतं, तुम्ही जसं गाव चालवणं फार अवघड असतं. कारण गाव तिथे येणार प्रत्येक नागरिकच आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये जबाबदार देत असतो. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण जे काम करताय ते खरोखर खूप अवघड आहे आणि खूप महत्त्वाचं काम आपण करतात. तेव्हा आता खूप नवीन नवीन कल्पना मिळवून आपण आता गावाच्या विकासासाठी राबवल्या पाहिजे. विशेषतः आता सोलरची योजना आहे, त्यामध्ये आपल्याला काही करता येईल का? गावामध्ये गायरान असतं, मी पाहिलं सगळे गायरान आता जवळजवळ सगळे गायरान लोक तिथे अतिक्रमण करून टाकतात. पण तेच गायरान आपण जर तिथे ठीक आहे, आता ते गायरान आपण ग्रामपंचायतीला, मी जर मागे माझ्या विधिमंडळामध्ये प्रस्ताव होता की हे गायरान ग्रामपंचायतीकडे वर्ग करावं आणि तिथे आता पूर्वीसारखं गायरानची गरज नसेल आणि ते खूप मोठं असेल तर तिथे एक छान क्रीडांगण करावं, तिथे चांगलं उद्यान करावं. त्याला काही करायचं नाही, म्हणजे क्रीडांगण करायचं म्हणजे सपाट करून तिथे आणि मग अशा पद्धतीने जर ते ग्रामपंचायतीकडे वर्ग केलं तर आपल्याला त्या ठिकाणी चांगला सरकारी म्हणजे चांगल्या पद्धतीने तिथे व्यायामशाळा करता येईल, चांगल्या पद्धतीने तिथे आपल्याला क्रीडांगण करता येईल, एखादं तिथे संध्याकाळच्या वेळेस नागरिकांना फिरण्याची व्यवस्था करता येईल, मोठा कार्यक्रम असेल त्यासाठी ओपन स्टेज त्या ठिकाणी करता येईल. अशा अनेक गोष्टी आपल्याला तिथे काही चांगल्या पद्धतीची झाडं लावली तर गावाला उत्पन्न, कारण शेवटी गाव स्वयंपूर्ण झालं पाहिजे ना. सहज म्हणून उदाहरण देतो की चिंचेचे झाडं आहेत, एक चिंचेचं झाड जर आपण लावलं आणि असे जर गावामध्ये 500 चिंचेचे झाडं असले तर एक चिंचेचं झाड माझ्या कल्पनेमध्ये जेव्हा मोठं होतं ते 1000 वर्ष टिकत असतं, शेकडो वर्ष टिकत असतं. ते एका चिंचेच्या झाडापासून 5000 जरी धरले आणि 500 जरी धरले तर 25 लाख रुपये मिळतात. अशा अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागतील की केवळ सरकारवर आपण अवलंबून राहून चालणार नाही. आपण आपल्या आता येणाऱ्या योजना जी आहे तीसुद्धा आपण चांगल्या रीतीने समजावून घेतली पाहिजे. मी पाहिलं आमचे काही मित्र रोजगार हमी योजना इतकी चांगल्या पद्धतीने राबवतात, तिथं गावच्या पण तुम्हाला तिथं कार्ड काढावं लागेल. मग कारण तुमच्या प्रत्येक गावामध्ये मला असं होतं 40% स्किलचा भाग असतो, बरोबर आहे ना? किती टक्के असतो? हां, 60-40 आहे ना. पण त्याचे खूप पैसे तुम्हाला मिळू शकतात. म्हणजे मी असे काही गावं पाहिलेले आहेत मित्रांनो की ते आमदार निधी मागत नाही आणि सरकारकडे जात नाही, त्यांनी स्वतःचाच रोजगार हमीतून एवढा निधी तयार केला आहे. खरं त्याच्यावर सुद्धा तुम्ही एकदा चांगल्या पद्धतीने विचार केला पाहिजे. खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला गावासाठी निधी तयार करता येईल. किंवा गावाच्या शेजारी जंगल असतं, डोंगर असतो. आता असा कायदा केला, मी तर म्हणतो 100% उत्पन्न ते त्या गावाला दिलं पाहिजे. परंतु मग त्यावेळेस पतंगराव कदम साहेब वनमंत्री होते, त्यांनी 50% माझं म्हणणं मान्य केलं. पण तो माझं अजूनही म्हणणं आहे, मी सत्यजित तांबे नाही सांगणार, ते गावाचं उत्पन्न जर त्या गावाला मिळायला लागलं तर लोक झाडे लागतील ना, आणि ते उत्पन्न देणारी झाडं लावा ना तुम्ही. ती जर आपण लावली तर खूप चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीने आपण प्रत्येक गावाचा एक प्लॅन केला पाहिजे की कशा पद्धतीने आपलं गाव स्वयंपूर्ण होईल. अर्थात शासनाच्या जबाबदाऱ्या आहेत, आपण टॅक्स देतो त्यामुळे शासनाने मदत केलीच पाहिजे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपल्यालाही स्वतःला म्हणून काही जर 4 गोष्टी करायच्या असतात, गावची शाळा चांगली करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. ते शाळा चांगली करा, तिथे एखादा पाहिजे तर मानद एखादं चांगलं उत्पन्न मिळालं तर आपण एखादं इंग्रजी शिकवणारा माणूस ठेवू शकतो त्या शिक्षकांच्या जोडीला. तर अशा अनेक कल्पना आपल्या त्या ठिकाणी राबवतील. गावामध्ये चांगलं उद्यान असलं पाहिजे, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शुद्ध पाणी पायची व्यवस्था त्या ठिकाणी झाली पाहिजे, सांडपाण्याची व्यवस्था तिथं सोकेज पीठ झाले पाहिजे, सोलरची व्यवस्था झाली पाहिजे, प्रत्येक घरामध्ये गोबर गॅस झाला पाहिजे. अशा असंख्य योजना आहे की जेणेकरून आपलं गाव अधिक सुंदर आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. अर्थात तुमचा माझ्यापेक्षा खूप अधिक अनुभव आहे, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी निश्चितपणाने माहिती असणार आहे. मी ते आलो खरं तर जेव्हा मी आपल्याशी बोलायचं तर मला अजूनही खूप बोलावंसं वाटतं. कारण शेवटी मी सांगितलं की मी जरी नगराध्यक्ष होतो म्हणजे मोठ्या गावचा सरपंचच होतो ना, तेव्हा मी पण कुठेतरी माझी सरपंच असं म्हटलं तेव्हा अवघड ठरू नये. तर त्या दृष्टिकोनातून मला आपल्याशी बोलताना एक वेगळं जिव्हाळ्याचं नातं आपल्याशी आहे. मी पुन्हा एकदा आमचे मित्र बाबासाहेब पावसे, त्यांनी खूप कष्ट घेऊन हे सगळं ऑर्गनायझेशन ते चालवतात, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. पुन्हा आपण कधी ना कधी त्या ठिकाणी प्रत्येक अधिवेशनाला मी आपल्या येण्याचा प्रयत्न करेन आणि आपण सगळे मिळून तुमच्या काही प्रश्न असतील, समस्या असतील तर सत्यजित तांबेंच्या माध्यमातून आपण त्या निश्चितपणाने सरकारकडे पोचू असे मी आपल्याला त्या ठिकाणी ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आपण इथे सत्कार करणार आहात, सन्मान करणार आहात. कारण शेवटी काम मनुष्य खूप करत असतो, त्यातल्या त्यात राजकारणातला मनुष्य इतकं काम करतो. मी मगाशी सांगितलं की प्रशासनाच्या 10 पट काम आपण करत असतो. म्हणजे मी नगरपालिकेमध्ये होतो, उशीर झाला तरी शेवटचं उदाहरण सांगतो, पाणी पुरवठ्याची मोटर जर बंद पडली तर ते शिव असतात, त्यांना फोन केला ते म्हणतात आता काय करणार, सकाळी बघू. आपण तसं नाही करत, आपण रात्री उठतो, धडपड करतो, ते कोण दुरुस्त करणारा आणतो, ती मोटर दुरुस्त करतो. कारण आपल्याला काळजी असते ना, उद्या जर गावाला पाणी नाही मिळालं तर लोक कुणाला शिवाय घालणार आहेत, ते आपल्याला दोष देतील ना.
आणि मग त्या अर्थाने आपण जे काम करतो ते खूप मोलाचं आहे. पुन्हा एकदा मी आपल्या सर्व विजेत्यांचं आणि आपलं सर्वांचं आधी स्वागत करतो, कारण बाबासाहेब पावसे आमच्या परिवारातलेच आहेत आणि मग त्यांच्याही वतीने स्वागत करतो आणि आपल्या सर्व आता ज्यांचा पुरस्कार मिळणार आहे त्यांनासुद्धा मनापासून त्यांचं अभिनंदन. धन्यवाद.